मस्त मराठी. मी आज बटाटे वडे दाखवले आहे. तर मी 1/2 किलो पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. आणि 1 किलो बटाटे घेऊन उकडून ते मॅश केलेले आहे आणि हळद आणि हे मिरच्या कापल्या त्याची भजी करायची. जो वाटलेला मसाला मी दाखवते ना, तो आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं वाटून घेतलेलं आहे. तर चवीनुसार मिरच्या मी जवळ 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट आहेत त्या. तुम्ही कमी जास्त करू शकता. आल्याचा एक तुकडा आणि अख्खे लसूणचे कांडे घेतलेले आहे. आता हे 1/2 किलो मी पीठ घेतलेलं आहे. पीठ गाळूनच घ्या. 1/2 किलो आहे हे 150 ग्रॅम. तर नंतर मी आता ते पीठ भिजवणार. एक तांब्या पाणी घेतलेलं आहे. जवळजवळ 1 ते 1.5 ग्लास मला पाणी लागणार आहे. आणि चिमूटभरच हळद टाकायची. चिमूटभरच, जास्त नाही. आणि सोडासुद्धा अगदी चिमूटभरच टाका. कारण सोडा टाकल्यावर बटाटा वडा अगदी फुलतो आणि छान लागतो. आणि मीठ घेतलं मी 1 चमचा टेबलस्पून पोहे खायचा. तर त्याच्यानंतर हे बघा, मी आता सोडा घेते. सोडा अगदी हाताने घेतला तर चालेल, 2 चिमूटवर. तर आणि बटाटे पण बघा, हळद दाखवत्या किती घ्यायची ती. हळद, सोडा जर जास्त झाला तर बटाट्या वड्याची चव पण जाईल, कलर पण बदलेल, रंग लाल लाल येतो. त्यासाठी तर थोडाच टाकायचं, चिमूटभरच टाका हळद पण सोडा पण. त्याच्यानंतर मी आता मिक्स करत आहे. तर मिक्स कसं करायचं, क्वांटिटी तुम्हाला दाखवते. क्वांटिटी मला 1.5 ग्लास पाणी लागलं. त्याच्यानंतर ते असं थोडं पातळ पाहिजे, खूप पातळसुद्धा नको, नाहीतर तेलकट बटाटा वडा होईल. आणि खूप घट्टसुद्धा नको. घट्ट असलं तर मग तो थोडासा कडक कडक बटाटा वडा येईल. त्यासाठी थोडासा हाताने हे करून बघायचं, पातळ पातळ. हे बघा, हे असं असं आलं पाहिजे, असं पीठ आलं पाहिजे. आणि सोडा टाकायचा. जर तुम्हाला सोडा नको पाहिजे असेल खायचा तर गरम तेल टाकायचं 1 चमचा भरून, टेबलस्पून. आपण वडे तळणार ना, मग ते गरम तेलच पाहिजे त्याच्यात. सोडा जर नसेल टाकायचं तर एकच कुठलं तरी काहीतरी वापरायचं. तर मी तर नेहमी सोडाच वापरते. आता भाजी करतो त्या चमचा मी अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे, त्याला फोडणी करायची मला. तर हे बघा, 10-12 मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं, लसूण आणि हे सगळं मी घेतलेलं आहे वाटून. आता फोडणी करते मी. फोडणी केलेलेच बटाटे वडे छान दिसतात आणि छान लागतात. टेस्ट हवी असेल तर याच्यासाठी थोडा त्रास घ्यायलाच लागेल. तर हे बघा, 1 किलो मी बटाटे मॅश केलेले आहेत. त्याच्यानंतर आणि तुम्हाला कमी मेंबर असतील तर मग अर्धा किलो करा. अर्धा किलोचे ते भरपूर होतात. किंवा 1/2 किलो दोघंच असतील तर 1/2 किलो घेतली जरी पण छान बटाटे. मग थोडं ते चवीनुसार बघायचं. आता मीठ टाकलं, हळद टाकली. भाजी मी फोडणीची करते, ती झाली की त्यानंतर मी आता गोल गोल हे करून ठेवणार आहे. बटाटे वडे. वडे म्हणजे ते वडे हे केले का गोल गोल बॉलसारखं, मग ते तळायला ना अगदी इझी जातं फटाफट घेऊन. आणि जेव्हा पण कराल तेव्हा हात ओला करूनच करा, कारण पीठ कमी लागतं. आणि जर ओला हात नाही केला आणि तसंच तो गोळा टाकला आणि पिठात आणि तो जर डायरेक्ट तळला तेलात, तर त्याच्यात सगळं ते बुंदीसारखं भरपूर होतं, क्रंची क्रंची तो चुरा. तर तो नको असेल तर हात ओला करायचा. आणि जास्त एक्स्ट्रा पीठ झालं असेल तर तो हातात थोडं धरून ठेवायचा. पीठ जेवढं असेल एक्स्ट्रा ते निघून जातं. आणि त्याच्यानंतर मग हात आपले तो याला भांड्याला थोडं घासून घ्यायचा, म्हणजे पीठ अजिबात जात नाही जास्त. एक्स्ट्रा पीठ असेल ना ते जात नाही. अगदी वडे छान तळले जातात. तेल तापून घ्यायचं. खूप तापलं असेल, दूर निघत असेल तर गॅस कमी करा. नाही तर मग वरच्यावर बटाटा तो तळला जाईल, आत बटाटा कच्चा राहील, पीठ तळलं जाईल. तर तेल तापलं की आधी ते चेक करायचं. थोडंसं पीठ टाकून बघा, फटक्यात वरती आलं का मग तेल तापलं समजायचं. हे बघा, एवढे झाले 1 किलोमध्ये. लहान मोठे साईज तुमच्यावर आहे कशी घ्यायची, काय घ्यायची. तर हे बघा, आता हे तेल मी ठेवलेलं आहे. तेलचा कच्चापणा पूर्ण जाऊ द्या. घाई केली तर ते कच्चे कच्चे लागतील. तेलाचा सगळा फ्लेवर त्या बटाटा वड्यात जाईल. म्हणून खूप पातळ पीठसुद्धा नाही करायचं आणि खूप घट्ट पीठसुद्धा नाही करायचं. बेसन पीठ ही वाटी मी दाखवलेली नाही, एवढे मी घेतलेले एका किलोसाठी. आणि पीठ उरतं, तर उरलेल्या पिठात मला भजी करायची म्हणून मी त्या मिरच्या कापलेल्या आहेत. झालं, आपलं तेल तापून झालेलं आहे. मी आता बटाटा वडे तळायला सुरुवात करणार आहे. हे बघा, असं वरती आला का तेल तापलेलं आहे. मग आता तो गॅस तसाच आहे, थोडं कमी करायचा पाहिजे असेल तर.
असा ओला हात केला बघा मी. गोळा गोळा तुम्हाला चपटा पाहिजे असेल तर चपटा करू शकता, पण मला गोल आवडतो. हे बघा असं एक्स्ट्रा पीठ असलं ना असं घासून घ्यायचं बोटं भांड्याला, म्हणजे पीठ जास्त वाया जात नाही आपलं तेलात. ते कसं धरून ठेवायचं ते मी दाखवते. हे बघा असं एक्स्ट्रा असेल ना तर मग असं थोडं धरून ठेवायचं 2 मिनटं, की असेल ते पीठ सगळं निघून जातं एक्स्ट्रा. त्याच्यानंतर मग आणि जास्त खूप पातळ पण नाही करायचं, नाहीतर मग तो पापुद्रावरचा पातळ येतो आणि तेलकट वडा होतो. म्हणून मध्यम पाहिजे, मिडियम पीठसुद्धा. खूप घट्ट नको, खूप पातळ नको. तर आता आणि हे टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाही, 2 मिनटं थांबायचं. त्याच्यानंतर हळूच उलटणीने हलवून बघायचं. बटाटे वड्याने जागा सोडली तरच ते उलटसुलट करायचे, नाही तर सगळं पीठ आपल्या त्या झाऱ्याला लागतं. आणि त्याच्यानंतर मी आता हे पीठ जे पण उरेल त्याची मी तुम्हाला भजीसुद्धा दाखवणार आहे. आणि अख्ख्या मिरच्या पण तळून दाखवणार आहे. आपल्या बटाटे वड्याबरोबर मिरची तर हवीच आहे. तर त्याच्यानंतर चटणीसुद्धा घरी केलेली आहे. चिंच रात्रभर भिजवून ते पिळून काढायची हाताने चुरा. त्याच्यानंतर 2-3 लवंग, 2-3 मिऱ्या आणि दालचिनीचा तुकडा थोडा आणि लाल तिखट मसाला, मसाला नाही टाकायचा, लाल तिखट तिखा लालचं ते टाकायचं, साखर टाकायची, मीठ टाकायचं, थोडं तेल टाकायचं आणि सगळं उकळू द्यायचं. उकळल्यानंतर तुम्हाला किती घट्ट पातळ हवी असेल तसं पाणी टाकायचं आणि मग ती चटणी आपली चिंचेची रेडी. सुकी चटणी शेंगदाणे भाजायचे आणि सालीसहित अख्खे कांदे मी घेते, त्याची साल काढत नाही. मग 1 वाटीभर शेंगदाणे भाजून साल काढून आणि मी त्याच्यात लसूण टाकलेलं आहे आणि लाल तिखट आणि मीठ हे थोडं असं चालूबंद करायचं. मग ती जाड चटणी आपली तयार होते, कोरडी सुकी चटणी. ह्या बघा मी मिरच्या कापलेल्या आहेत. मिरच्या कापूनच मी आता एक एक याची भजी करणार आहे. खूप छान लागते आणि इतकी टेस्टी लागते ना ही भजीसुद्धा पावबरोबर. तर घरच्या घरी अगदी मस्त पाहिजे तेवढं करा, खा आणि खूप छान. आता ह्या अख्ख्या मिरच्या आहेत, ह्या मिरच्यासुद्धा थोड्या कापून घ्यायच्या. अख्ख्या तेलात तळल्या तर त्या उडतात. उडल्यानंतर आपल्या तोंडाला चटका बसेल म्हणून ती काळजी घ्यायची. ही महत्त्वाची टिप्स आहे. हे बघा असा चुरा कमी निघतो. ओला हात करून तुम्ही जेव्हा वडा टाकाल ना तेव्हा हा चुरा कमी निघतो. म्हणून ते कधी पण हात ओला करूनच भजी करा, वडा करा. हे बघा मी आता अख्ख्या मिरच्या तळते. तोंड साईडला, नाहीतर मग चाळण ठेवायची पुढे. अख्ख्या जर असतील, कापल्या नसतील तर तोंडापुढे काहीतरी घ्यायचं. आता मी अशा तळलेल्या, आता तळून झाल्यावर मी मीठ टाकणार आहे, म्हणजे तिखट नाही लागणार. मग आपला पूर्ण घरगुती सोप्या पद्धतीने वडापाव केलेला आहे. नक्कीच करून बघा. लाईक करा, शेअर करा. मी मीनाक्षी बच्छाव बोलते. मी आता नवीन चॅनल काढलेला मस्त मराठी, तर नक्कीच बघा, करून खा आणि टेस्ट सांगा. हे बघ सुकी चटणी मी घरी केलेली, वडा घरी केलेला आहे, चिंचेची चटणी घरी केलेली, रेडी आपला सोप्या पद्धतीने मुंबईचा वडापाव. नक्की करा, खा आणि इतर